अळूच्या देठाची अशी चविष्ट भाजी तुम्ही कधी केली आहे का? सगळ्यात आधी अळूचे देठ स्वच्छ धुवून त्याची साल सुरीने काढून घ्यायची आणि देठाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. कढईतले तेल गरम झाले की राई घालायची. राई चांगली तडतडली की जिरं, एक उभा कापून घेतलेला कांदा, 7-8 पाकळ्या बारीक केलेला लसूण, चवीनुसार मीठ, कांदा थोडा सोनेरी झाला की हळद, लाल तिखट घालून थोडंसं परतून घ्यायचं. आता बारीक चिरलेले देठ ऍड करायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. भिजवलेली मूग डाळ घालायची. 2 चमचे मूग डाळ मी 15 मिनिटापूर्वी भिजत घातली होती. आंबटपणासाठी मी थोडीशी आमचूर पावडर घालते. टोटली ऑप्शनल आहे. सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून वाफेवर 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं. देठ आणि मुगाची डाळ छान शिजली आहे आणि तयार आहे आपली चविष्ट अळूच्या देठाची भाजी. तुम्ही अळूच्या देठाची भाजी कशी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या घरच्यांसोबत, स्वतःचीही.